थँक्यू डीजे मास्टर्स. तर मान्यवरांना विनंती करतोय, हे थीम सॉन्ग होतं आपल्या जीपीएलचं. अर्थातच या जीपीएल करता हे थीम सॉन्ग बनवलं गेलं होतं आणि त्याचं देखील अनावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण खेळपट्टीकडे जायचंय. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण 30 सर्कल वरती लाईनअप करून घ्यायचंय. त्या ठिकाणी राष्ट्रगीत देखील आपल्याला करायचंय. सर्व खेळाडूंना विनंती असेल 30 सर्कल मध्ये वरती आपण जाऊन त्या ठिकाणी हाताचं योग्य अंतर घेऊन 30 सर्कल व्यापायचंय. जल्लोष होतय ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा. माणगाव तालुक्यात आवाज घुमतोय पंचायत लीगचा. जल्लोष होतय ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा. माणगाव तालुक्यात आवाज घुमतोय पंचायत लीगचा. ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा आयोजन एकदम हाय भारी. आयोजकांनी केले हो जय्यत सारी तयारी. सावकार षटकार मारल्यावर पब्लिक होते खुशसारी. रायगड जिल्ह्यात घेतली या खेळाडूंनी ही भरारी. मानाच्या चषकावर लक्ष आहे बघा साऱ्या विभागाचा. मानाच्या चषकावर लक्ष आहे बघा साऱ्या विभागाचा. जल्लोष होतय ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा. माणगाव तालुक्यात आवाज घुमतोय पंचायत लीगचा. जल्लोष होतय ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा. माणगाव तालुक्यात आवाज घुमतोय. डीजे तर नक्कीच हा मानाचा चषक आणि या मानाच्या चषकावरती नाव कोरण्याकरता हे 12 संघ सज्ज झाले. त्या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं यथोचित पूजन करतोय. यष्टांना पुष्पहार समर्पित करून तदनंतर मात्र त्या ठिकाणी यष्टांना अर्थातच ही मानबंधना दिली जाते. खेळपट्टीला त्या ठिकाणी श्रीफल समर्पित केला जातोय. अर्थातच सिक्सर सुप्रीमोचे चेंडू या ठिकाणी या स्पर्धेकरता वापरले जाणार आहेत आणि या सिक्सर सुप्रीमो चेंडूवरती देखील जीपीएल अशी प्रिंट आपल्याला पाहायला मिळेल. तर एक अनोखा त्या ठिकाणी साज या स्पर्धेला चढवलाय. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं लक्ष दिलं गेलं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. अर्थातच मागील वर्षी एक आणखीन अशी स्पर्धा आपण साकारली होती, पण यावर्षी या स्पर्धेचं स्वरूप अजूनही व्यापक होताना आपल्याला पाहायला मिळालंय. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण 30 सर्कल मध्ये मैदानामध्ये जायचंय. संपूर्ण सर्कल वरती त्या ठिकाणी सर्कल व्यापायचं आहे. आलेल्या सर्व टीम्सच्या खेळाडूंना विनंती असेल आपण जीपीएल सीझन 2 मध्ये त्या ठिकाणी आले आहात. ग्रामपंचायत प्रीमियर लीग सीझन 2 आणि त्या ठिकाणी उद्घाटनीय सोहळा हा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते. राष्ट्रगीत त्या ठिकाणी शिंदे राष्ट्रगीत त्या ठिकाणीच आपण करायचं आहे. विनंती असेल सर्व मान्यवरांना आपण खेळपट्टीवरतीच आपण थांबायचं आहे. थँक्यू डीजे. त्या ठिकाणी मान्यवरांना विनंती असेल कृपया 30 सर्कलवरती सर्व खेळाडूंनी उभं राहायचंय. आपल्याला राष्ट्रगीताचा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा आहे. विनंती आहे सर्व खेळाडूंना या कृपया आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय. अर्थातच या ठिकाणी राष्ट्रगीत होईल आणि तदनंतर त्या ठिकाणी पहिला मॅचचा नाणेफेक देखील होईल.
राजकीय आखाड्यामध्ये फटकेबाजी करणारे आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. साहेबांच्या बॅट मधून एक चांगला फटका त्या ठिकाणी दर्जेदार आलाय. असे अनेक फटकेबाजी सातत्यानं आपण ज्यांना राजकीय आखाड्यामध्ये पाहतो करत असताना आलेल्या सर्व पाहुण्यांचं, त्याचबरोबर ते आलेल्या सर्व संघ मालकांचं, आलेल्या सर्व कर्णधारांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचे परत परत चला, खेळाडूंना विनंती आहे, त्वरित आपण 30 सर्कलवरती एक सर्कल बनवायचं आहे. आताचं योग्य अंतर घ्या मित्रांनो. त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं आहे आणि ड्रोन ही चित्र त्या ठिकाणी कैद होणार आहेत. कृपया याची देखील आपण दखल घ्या. थोड्याच वेळात इथं ड्रोन देखील रेडी झालाय. आपण योग्य हाताचं अंतर घ्या मित्रांनो. योग्य हाताचं अंतर घेऊन त्या ठिकाणी 30 सर्कल पूर्ण व्यापायचं आहे. ही संपूर्ण दृश्य आज ड्रोन मध्ये कैद केली जाणार आहेत. तरी विनंती असेल सर्व खेळाडूंना या त्वरित आपण त्या ठिकाणी या सर्कलवरती आताचं योग्य अंतर घेऊन हे संपूर्ण सर्कल त्या ठिकाणी वापायचं आहे. GPL ग्रामपंचायत प्रीमियर लीग अर्थातच पुणेगाव, सापडी, अडघर आणि वावे या 4 गावांची मानाची अशी ही स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं हा मानाचा चषक कोण या वर्षी पटकावणार. मागील वर्षी ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स त्या ठिकाणी विनंती असेल मान्यवरांना आपण खेळपट्टीवरती थांबायचंय. त्या ठिकाणी राष्ट्रगीताला लगेचच प्रारंभ होईल. थोड्याच वेळात आपण राष्ट्रगीतानं या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी राष्ट्रगीताकरता 1-2 मिनिटं आपण त्या ठिकाणी थांबायचंय. चला, खेळाडूंना विनंती असेल आपण आपल्या डोक्यावरच्या कॅप्स काढायचे, गॉगल्स काढायचे. त्वरित त्या ठिकाणी सर्व खेळाडूंना विनंती आहे, राष्ट्रगीत आपण थोड्याच वेळात घेणार आहोत. आपल्या डोक्यावरच्या कॅप्स काढायचे आहेत. बाजूला जे मैदानाच्या बाहेर प्रेक्षक असतील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील उभं राहायचं आहे. त्या ठिकाणी थोड्याच वेळात आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. आमचे डीजे मास्टर देखील रेडी आहेत. राईट, सावधान. मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. यानंतर आपण स्वागत समारंभ करणार आहोत. अर्थातच आलेल्या प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या ग्रामपंचायत प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं केलं जाईल. अर्थातच या जीपीएल सीझन 2 चे आमचे संस्थापक ऍडव्होकेट प्रदीपजी शिंदे साहेब आहेत. त्याचबरोबर ती संस्थापक आमचे सन्माननीय श्री राहुल दादा दसवते, आमचे मार्गदर्शक, आमचे आयडॉल, आमचे आयकॉन. त्याचबरोबर ती संस्थापक राकेश दादा शिंदे ग्रामपंचायत प्रीमियर लीग कमिटीचे. त्याचबरोबर ती अध्यक्ष सन्माननीय स्वप्नीलजी शिंदे या ग्रामपंचायत प्रीमियर लीग, उपाध्यक्ष सचिनजी सतवे, उपाध्यक्ष रुपेशजी चौधरी, उपाध्यक्ष चंद्रशेखर मारणे, सल्लागार सन्माननीय संतोषभाई दसवते, सतीश सतवे, खजिनदार संजयजी शिंदे, सहखजिनदार नितीन शिंदे, सहखजिनदार सूरज दसवते. त्याचबरोबर ती सचिव शंतनू चरफले, आकाश शिंदे सहसचिव आणि समीर शिर्के सहसचिव. ही संपूर्ण आमची ग्रामपंचायत प्रीमियर लीगची कमिटी आहे. या कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा मी मान्यवरांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी येऊन
स्थानापन्न व्हायचं. थोड्याच वेळेला त्या ठिकाणी करूया आपण. थोड्याच वेळात या सर्व प्रमुख अतिथींचं, मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण या मंचावरती आपण विराजमान व्हायचं आहे. या ठिकाणी आपण स्वागत समारंभ घेणार आहोत आणि ठीक आहे, आमच्या सर्व खेळाडूंची त्या ठिकाणी एक सूचना आली आणि ते GPLचं गाणं आपल्याला थीम सॉन्ग ते ऐकायचं आहे. तर मी डीजे मास्टर्सला विनंती करतो, कृपया आपण ते सॉन्ग त्या ठिकाणी खेळाडूंना लागला वेळ साऱ्या क्रिकेट खेळाचा, पुणेगाव सापडी आठ धरवाव्याच्या मानाच्या चषकाचा. खेळाडूंना लागला वेळ साऱ्या क्रिकेट खेळाचा, पुणेगाव सापडी आठ धरवाव्याच्या मानाच्या चषकाचा. जल्लोष होतय ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा, माणगाव तालुक्यात आवाज घुमतोय पंचायत लीगचा. जल्लोष होतय ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा, माणगाव तालुक्यात आवाज घुमतोय पंचायत लीगचा. धन्यवाद डीजे मास्टर्स. चला, या सर्व खेळाडूंना विनंती आहे, पुन्हा एकदा आपण मंचाच्या समोर यायचं आणि आमच्या संपूर्ण त्या ठिकाणी संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती असेल आपण देखील यायचं आहे. या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण त्वरित या. आपण या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम करणार आहोत. त्या ठिकाणी या स्पर्धेकरता आपले प्रमुख मान्यवर आहेत आणि त्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी यथोचित हा मान सन्मान करायचा आहे. या लवकर या खेळाडूंना विनंती आहे. अमर, सर्व खेळाडूंनी कृपया या 2 मिनिटं सहकार्य करा. अगदी एक छोटे खाणी आपण हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम करूया आणि तदनंतर मात्र पहिल्या सामन्याला त्या ठिकाणी सुरुवात करूया. साऱ्यांना उत्सुकता लागली आहे, सारे जण आसुसलेले आहेत, मात्र त्या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होणं फार गरजेचं आहे. एक्साइटमेंट प्रत्येकाला आहे, मात्र त्या ठिकाणी आपले अतिथी जे अक्षरशः वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत ना, साऱ्या प्रमुख मान्यवरांचं आपण स्वागत करूया. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण पुन्हा एकदा लाईनअप मध्ये त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय परंपरा, ही आपली संस्कृती आहे. लीगच्या सर्व प्लेयरना विनंती आहे, कृपया मान्यवरांचा वेळ उगाच उघड घालू नका. समोर लवकर यायचं आहे. सर्व क्रिकेटरना विनंती आहे, स्टेजच्या समोर यायचं आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण स्वागत समारंभाला खऱ्या अर्थानं सुरुवात करत आहोत. GPLचं गाणं पुन्हा एकदा GPLचं सॉन्ग त्या ठिकाणी वाजवण्याची विनंती आहे डीजे मास्टर्स. चला या जरा खेळाडूंना विनंती आहे, सहकार्य करा मित्रांनो. चला प्रथमेश, भरत, खेळाडूंना लागला वेळ साऱ्या क्रिकेट खेळाचा, पुणेगाव सापडी आठ धरवाव्याच्या मानाच्या चषकाचा. खेळाडूंना लागला वेळ साऱ्या क्रिकेट खेळाचा,
पुणेगाव आपली आढळ वाव्याच्या मानाचा चषकाचा जल्लोष होतय ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा माणगाव तालुक्यात आवाज घुमतोय पंचायत लीगचा जल्लोष होतय ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा माणगाव तालुक्यात आवाज घुमतोय पंचायत लीगचा. थँक्यू डीजे. हे थीम सॉन्ग यावर्षी बनवलं गेलं होतं या GPL करता आणि एक चांगल्या दर्जाचं असं हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान आपण मुख्य अतिथी या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती आपले उपस्थित आहेत. सर्वांचे लाडके आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष सन्माननीय सुभाष शेठ केकाणे साहेब यांचं आपण स्वागत करूया. मी विनंती करतो या JPL कमिटीचे आमचे संस्थापक ॲडव्होकेट प्रदीपजी शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सुभाष शेठ केकाणे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. मायेचे उद्गार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या प्रमुख मान्यवरांचा आपण त्या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष सन्माननीय सुभाष केकाणे साहेब यांचे यथोचित सन्मान या ठिकाणी ॲडव्होकेट प्रदीप शिंदे यांच्या शुभाचे काय झाले पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी या विभागातील एक भारदस्त असं व्यक्तिमत्व सातत्यानं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणारं असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपल्या या JPL कमिटीच्या माध्यमातून ॲडव्होकेट प्रदीप शिंदे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी केलं जातंय. धन्यवाद साहेब. तदनंतर अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत उणेगावच्या सरपंच मॅडम शुभांगी राजेंद्र शिर्के मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आमचे संस्थापक आदरणीय राहुल मॅडमचं स्वागत करायचं आहे. आमच्या ग्रामपंचायतीच्या या प्रथम नागरिका आणि त्यांचं या ठिकाणी हा यथोचित सन्मान या ठिकाणी सन्माननीय शुभांगी शिर्के मॅडम यांचं सन्मान संस्थापक राहुलदादा दसवते यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी प्रतिमा त्या ठिकाणी मान्यवरांना या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्या ठिकाणी दिली जाते. JPL सीझन 2 त्याचबरोबर ती या संपूर्ण पंचक्रोशीतील अर्थातच सामाजिक राजकीय प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचा जबरदस्त हातखंड आहे रायगड भूषण पुरस्कार प्राप्त आमचे आदरणीय भोरावकर गुरुजी या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतो राकेश शिंदे यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय भोरावकर गुरुजी यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. रायगड भूषण आदरणीय भोरावकर गुरुजी अर्थातच या पंचक्रोशीचं हे भूषण आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आहे. थँक्यू डीजे मास्टर्स. या ठिकाणी अर्थातच लोणशी ग्रामपंचायतीचे सरपंच या जावली गावचे अर्थातच नागरिक सरपंच नव्याने निर्वाचित असलेले सन्माननीय सिद्धेश्वर पालकर हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान करूयात. विनंती असेल राहुलदादा दसवते आपल्या शुभ हस्ते आपण भाई दसवते या आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी सन्माननीय सरपंच सिद्धेश्वर पालकर यांचं आपण स्वागत करायचंय. डीजे. यानंतर होडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बलिराम खाडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वप्नील शिंदे यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय बलिराम खाडे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचंय. या ठिकाणी या JPL चे अध्यक्ष सन्माननीय स्वप्नील शिंदे यांच्या शुभ हस्ते बलिराम खाडे साहेब यांना सन्मानित केले जाते. तदनंतर या ठिकाणी उणेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे नेते राजूदादा शिर्के या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया.
मी विनंती करतो चंद्रशेखर मारडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी सन्माननीय राजूदादा शिर्के यांना सन्मानित करायचंय. यानंतर या ठिकाणी या व्यासपीठावरती आपण पाहतोय लोणशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुन्ना वेशवीकर हे देखील उपस्थित आहेत. सन्माननीय सचिनजी सत्वे आमच्या या ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष त्यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण मुन्ना वेशवीकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. टीएम या दरम्यान आपण त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करत आहोत. यानंतर उनेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अरुणजी शिंदे हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. संजय शिंदे खजिनदार या जीपीएल कमिटीची त्यांचं आपण त्यांच्या शुभ हस्ते स्वागत करूया. उपस्थित सर्व मान्यवरांचं या पुणेगाव प्रीमियर लीगच्या कमिटीने सन्मान करावा अशी मी त्या सर्वांना विनंती करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः उनेगाव प्रीमियर लीगचे मी आभार मानतो. सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित खेळाडू यांना 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी शुभेच्छा देतो. एक इच्छा घेऊन या व्यासपीठावर आज आलो. मला जेव्हा निमंत्रण भेटलं तेव्हा ॲडव्होकेट प्रदीप शिंदेना मी विचारलं की कुठे आहेत आपला हे खेळ. ते बोलले जावलीच्या प्रांगणात. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या साक्षीने या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना सांगतो पुढच्या वेळेस जेव्हा कोणत्याही प्रीमियर लीगची जेव्हा इथं खेळा होतील तेव्हा खेळ हे जावलीच्या प्रांगणात नसून सभापती सुभाष शेठ केकाणे यांच्या क्रीडांगणात होतील असं आम्हाला ऐकायला मिळावं किंवा समजावं हीच एक इच्छा व्यक्त करतो. साहेब पुणेगावचे सगळे खेळ आपल्या जावलीच्या प्रांगणात होतात, लोणशी ग्रामपंचायत प्रांगणात होतात याचाही सार्थ अभिमान आम्हाला आहे. जसं जावलीच्या प्रांगणात खेळण्यासाठी सुसज्ज ग्राउंड आहे तसंच पुणेगावच्याही ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला मिळावं आणि त्या क्रीडांगणाला आपलं नाव असावं हीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निश्चितच साहेब आपल्या विनंतीला मान देतील आणि येणाऱ्या काळात आपल्या या जीपीएल करता एक मैदान त्या ठिकाणी सुसज्ज असं मैदान आपल्याला त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करूया. शंकरजी शिंदे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करूयात. विनंती असेल त्या ठिकाणी रुपेश चौधरी यांना. रुपेश चौधरी या आपण त्या ठिकाणी उपाध्यक्ष या जीपीएल कमिटीचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण शंकरजी शिंदे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. या ठिकाणी स्मरणिका जुमारे देखील आपल्या सदस्य आहेत. ग्रामपंचायत उणेगाव आणि ग्रुप ग्रामपंचायत उणेगावच्या सदस्य स्मरणिका जुमारे जितेंद्र दसवते यांच्या शुभ हस्ते आपण स्मरणिका जुमारे यांचं त्या ठिकाणी स्वागत करूया. त्याचबरोबर ती सचिन सत्वे सदस्य ग्रामपंचायत उणेगाव यांचं आपण त्या ठिकाणी स्वागत करूया. विनंती असेल भाई दसवते यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी सचिन सत्वे यांना त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी आपण निश्चितच सर्व मान्यवरांचा त्या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. पण या व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर सन्माननीय सुभाष शेठ केकाणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितच या सर्व खेळाडूंना त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय भोरावकर गुरुजी यांना विनंती असेल आपले मार्गदर्शन त्या ठिकाणी मोलाचं आहे, बहुमूल्य असं मार्गदर्शन आमच्या खेळाडूंना होणं फार गरजेचं आहे. आमच्या विनंतीस मान देऊन त्या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन पण या संपूर्ण जीपीएल कमिटीच्या आणि सर्व या खेळाडूंकरता. या ठिकाणी जावळी या मैदानावर ग्रुप ग्रामपंचायत पुणेगावच्या माध्यमातून प्रीमियर लीगचे सामने या ठिकाणी आयोजित केले आहेत. या सामन्यासाठी या खेळाच्या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुभाष शेठ केकाणे अध्यक्ष माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे भविष्य काळामध्ये या ठिकाणी अशा तऱ्हेचे क्रीडा सामने करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं आणि या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे भविष्य घडवण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे अशा तऱ्हेचे मी त्यांना विनंती करतो आणि माझे 4 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अर्थातच आपण गुरुजींचं मार्गदर्शन ऐकलेत. मी विनंती करतो सन्माननीय सुभाष केकाणे साहेबांना, साहेब आपण देखील 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन पण. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम आपला सर्वच उपस्थित मान्यवरांना, खेळाडूंना, आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय भोरावकर गुरुजी, पुणेगावच्या सरपंच शुभांगीताई शिर्के, वडगावचे सरपंच बळीराम खाडे, या गावचे सरपंच सिद्धेजी पालकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राजूजी शिर्के, वंशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुन्नाभाई उर्फ DM, ते परमित्र अरुणजी शिंदे, उपस्थित पुणेगाव ग्रामपंचायत सदस्य, लोणशी ग्रामपंचायत सदस्य, वडगाव ग्रामपंचायत सदस्य, आणि हे सर्व आयोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे संस्थापक राहुलजी दसवते, ते दुसरे स्नेही कौटुंबिक मित्र ॲडव्होकेट प्रदीपजी शिंदे, राहुलजी व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नाव घेण्यासारखी सर्व सन्मान्य व्यक्ती, सर्वांची माफी मागून कार्यक्रमाला उशीर होत आहे, तर सर्वांचीच पुन्हा एकदा माफी मागून माझ्या वाणीला सुरुवात करतो. पुणेगाव ग्रामपंचायतींनी खऱ्या अर्थाने राजूजींच्या नेतृत्वाखाली एक चांगला आदर्श घडवत अणगाव तालुक्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायत स्तरावरची ग्रामपंचायतीची प्रीमियर लीग चालू केली. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ग्रामपंचायत स्तरावरच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे, एक सांघिक भावना निर्माण करत उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी उचललेलं पाऊल अत्यंत चांगला असून त्यांना सुद्धा धन्यवाद देत असताना, प्रीमियर लीगच्या खेळाडूंना मनापासून धन्यवाद देत असताना कुठल्याही प्रकारची गेली 3 वर्षाचा मी आता माहिती घेतली तर कुठल्याही प्रकारची वादग्रस्त भांडणं न होता ही प्रीमियर लीग अत्यंत आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडत असते. पुणेगाव ग्रामपंचायतीने ही प्रीमियर लीग सुरुवात केली तर वडगावकर, लोणशीकर ते व्यासपीठावर बसलेले आहेत, ते सुद्धा त्यातनं काहीतरी शोधबोध घेत त्यांच्या स्तरावर सुद्धा प्रीमियर लीग पुढच्या वर्षी, या वर्षी लगेच नाही तर संतोष आमचा पालकर लगेच बोले नाही सरपंच आत्ताच्या आत्ता व्हायला पाहिजे. काय संतोष तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वडगाव सरपंचांना भरपूर क्वारे आहेत, 200 सरपंचांकडे पण भरपूर क्रेशर आहे, पैशाची काही कमतरता तुम्हाला काय पडणार नाही. परंतु पुणेगावकरांनी केली म्हणून आपण करायची, करत असताना शिस्तबद्धरित्या आपण करावी. कुठल्याही प्रकारचा वादविवाद, कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही, त्या पद्धतीचं आपण सुद्धा नियोजन करावं. या 3 पहिल्या टप्प्यात तुमची ग्रामपंचायत स्तरावरची प्रीमियर लीग झाल्यानंतर 3 ग्रामपंचायतीची एकत्रित मिळून एक प्रीमियर लीग करा. त्या सुद्धा आपण काय कशा पद्धतीने मदत करायची, काय सहकार्य करायचं ते करू. क्षेत्र जावळी क्षेत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. तमाम जावळीकरांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत असताना, हे क्रीडांगण बनवताना कशा पद्धतीने केलं, काय केलं याचे साक्षीदार तमाम जावळी. या परिसरामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये IT ऑफिस असेल, पलीकडचं मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह असेल, येणाऱ्या कालखंडामध्ये श्री क्षेत्र काळभैरव मंदिराच्या बाबतीतला निर्णय असेल, मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक कामं होणार आहे. सरपंचांना माझी विनंती आहे, कुठला तरी फंड वापरून आता हे जे ग्राउंड आहे पुन्हा एकदा जरा व्यवस्थित खालीवर होतात. कमीत कमी लोणशीची प्रीमियर लीग पुढच्या वर्षी घ्याल, चेंडू तिथून निघाला ना का सरळ बाउंड्रीच्या बाहेर पडायला पाहिजे, असा खास काळग्यात नाही येता कामा नाही.
म्हणजे खेळाडूंना सुद्धा खेळण्याचा एक अत्यंत आनंद उपभोगता येईल. आदरणीय आमचे शिर्के गुरुजी नेहमीप्रमाणे थोडंसं जास्त सांगितलं. सभापती, जिल्हा परिषद सदस्य कुठलंही स्वप्न सुभाष केकाणेचं नाही. निवडणूक न लढवल्याचा निश्चय माझ्यासारखे कार्यकर्ते एक मात्र आहे, स्पष्टपणे सांगतो. ज्यांनी मानसिक त्रास देण्याचा, निवडणुकांमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केलाय, त्यांची शिकार टप्प्यात आल्यानंतर करण्याची नैतिक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. खरेच कार्यक्रम करणार, चुकीच्या पद्धतीने वागणार आहे. त्यामुळं निवडणुकी कुठलंही स्वप्न, सभापती भोगलं आपण, मी झालो सभापती, बायको सभापती झाली, जिल्हा परिषद सदस्य राजू साहेब 5 वेळ होते. त्यांचं लेटर पेड माझ्याकडे असायचं, काय मीच करायचं. पण जिल्हा परिषद सदस्य म्हणजे काय आहे ते मी सगळं भोगलेलं आहे. फक्त अजून आमदारांची कुठल्या सही खोटी करता आली नाही. ते सुद्धा आता एकदा ताईंना भविष्यात विचारतो व सहीचा नमुना मला एकदा शिकवा. कुठली राजकीय अपेक्षा गुरुजी नाही आहे. त्या कार्यकर्ता म्हणून, आपला चाहता म्हणून आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा रास्त आहे. एक आपण स्वतःहून ठरवलेलं आहे की आपण कुठलीही निवडणूक लढवायची नाही. नवीन नवीन कार्यकर्त्यांना आपण तयार करू. सारखा कार्यकर्ता आहे, सिद्धेशसारखा कार्यकर्ता आहे. सिद्धेश आत्ताच बसलाय, नाही तर आत्ताच त्याला उमेदवार म्हणून जाहीर केला असता. आत्ताच बसलाय, पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जायला नको म्हणून पहिली आत्ताची जी वारी येते ती राजू शिर्केची आहे. ही जाहीर त्या इथं तुमच्या उद्योगकारांच्या माहितीसाठी सांगतोय. हा, त्यामुळे सगळ्यांनी जसं आत्ता राहिलं पाठीशी, तसं येणाऱ्या कालखंडामध्ये त्याच्या पाठीशी राहा. पुन्हा एकदा सर्वच खेळाडूंना मनापासूनच्या शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीने 2 दिवस काही अडचण येणार नाही अशा पद्धतीची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. पुणे ग्रामपंचायतीची प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, तर तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, या पंचकृषीचे नेते, अनगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष, माझे परम मित्र सुभाष केकाणे, त्यांच्या समवेती व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड भूषण पुरस्कार गोरावकर गुरुजी, पुणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शुभांगी शिर्के, 200 ग्रामपंचायतीचे सरपंच सिद्धेश पालकर, होडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बहिराम शेठ खाडे, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले उपसरपंच अरुण शिंदे, उपसरपंच DM स्मरणिका जुमारे, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र रामचंद्र शिंदे, त्याचबरोबर 200 ग्रामपंचायती सन्माननीय सदस्य मच्छिंद्र मस्के, आमचे मार्गदर्शक माजी ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य बारकुशेठ शिंदे, विद्यमान उणेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे मार्गदर्शक शंकर शिंदे, माझे मार्गदर्शक आणि बंधू RR शिर्के, पुणे ग्रामपंचायतीचे प्रतिष्ठित नागरिक, गावचे पोलीस पाटील अरुण शिंदे, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले आमचे विकासदादा सत्वे, या गावचे पोलीस पाटील बाळा पालकर, या गावचे सन्माननीय सदस्य ग्रामस्थ गणपत पालकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र अनिल धनावडे, त्याचबरोबर राजू पालकर, जय पालकर, या ठिकाणी दिनेश आहे, काशामुंग्या दादा आहे, त्याच्यानंतर बाळ श्रीपत दसवते आहेत, संदीप आहे, लक्ष्मण आहे, बालदा, यशवंत आहेत, 200 पोलीस पाटील आमचे दिनेश केकाने आहेत, गुणेगावून या ठिकाणी आलेले माझे ग्रामपंचायत सदस्य माझे मित्र अरविंद सत्वे आहेत, संजय शिंदे आहे, या नंदू शिंदे आहेत, त्याचबरोबर आमचं शिवाजी आहे, संतोष आहे, मोरे आहेत, विलास आहे, सकारामदा आहे, या ठिकाणी माझ्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य सचिन दामू सत्वे, जितू आहे, संतोष दसावते या ठिकाणी आहेत. या ग्रामपंचायत लीगचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, त्याच्यामध्ये राहुल असेल, ॲडव्होकेट प्रदीप शिंदे असतील, बाळा मांद्रे आहे, त्याच्यानंतर समालोचक संजय शिंदे, आणि रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थाने समालोचक म्हणून नाव घेतलं जातं तो आमचा मिलिंद शिर्के, त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले आमचे संजय. या लीगच्या आयोजनामध्ये जे सर्व लीगमधील सर्व सहकारी आणि ज्या 12 खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला, त्या सर्व 12 खेळाडूंचे संघ मालक, या 12 खेळाडूंच्या
12 टीम मध्ये असलेले सर्व खेळाडू सर्वांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये हा आजचा या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा पार पडला असं मी अध्यक्षांच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. आपले सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. बाकीच्या मंडळींना विनंती असेल आपण कुठे जाऊ नका. या ठिकाणी आपलं स्वागत समारंभ त्या ठिकाणी राहिला आहे. प्रमुख पाहुण्यांना त्या ठिकाणी जायचं असल्या कारणानं त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम थोडा आटपता घेतला होता. बाकीच्या सर्व मंडळींना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती थांबायचं आहे थोड्याच वेळात आणि या ठिकाणी ज्या चिठ्ठ्या आहेत लॉट्सच्या त्या इथं उडवण्यात येतील. विनंती असेल या ठिकाणी लॉट्स उडवण्यात येत आहेत तरी विनंती असेल त्या ठिकाणी लक्ष असू द्या आणि स्वागत समारंभ त्या ठिकाणी बाकी आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी थांबायचं आहे. या ठिकाणी अरुण शिंदे पोलीस पाटील त्याचबरोबर ती अरुण शिंदे पोलीस पाटील उनेगाव विनंती असेल आपण थांबायचंय. प्रमुख मान्यवरांनी या ठिकाणी विनंती असेल स्वप्नील शिंदे यांना अध्यक्ष जीपीएल कमिटीचे आपल्या शुभास्ते आपण त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मॅडम 2 मिनिटं जर बसायचं कारण पहिला मॅचचं नाणेफेक आपल्या शुभास्ते त्या ठिकाणी करायचंय. सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण 2 मिनिटं जर बसायचंय कारण त्या ठिकाणी आपलं स्वागत त्या ठिकाणी उणेगाव पोलीस पाटील सन्माननीय अरुणजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. विनंती असेल स्वप्नील शिंदे यांना अध्यक्ष ग्रामपंचायत प्रीमियर लीग कमिटी आणि त्या ठिकाणी स्वप्नीलजी शिंदे यांच्या शुभास्ते आपण मॅडम तुम्ही थांबायचंय जरा. मॅडम आपल्या शुभास्ते त्या ठिकाणी पहिला मॅचचं नाणेफेक करायचं आहे आणि त्याकरता आपली उपस्थिती त्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी अरुणजी शिंदे पोलीस पाटील पुणेगाव यांचं सन्मान आमचे अध्यक्ष जीपीएलचे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. त्याचबरोबर ती या व्यासपीठावरती उपस्थित आमचे समीरदादा सकपाळ उपाध्यक्ष श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांचं देखील स्वागत करूया. या ठिकाणी आपण लॉट सोडवून घेऊया. या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत बारकू शिंदे साहेब आहेत त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करूयात. स्वप्नील शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी हा सन्मान करत आहोत. धन्यवाद सर. आपण इथे आता लॉट सोडत आहोत. पहिला ABC मधली कुणाची मॅच लागेल कोणत्या ग्रुपची ते आपण इथे पाहत आहोत. बी ग्रुपची पहिली मॅच लागणार आहे म्हणजे कोणत्याही संघाची असेल त्याची तुम्ही नोंद घ्या. पहिली बी ग्रुपची मॅच लागेल. नंतरला पहिली बी ग्रुपची मॅच लागणार आहे. मान्यवरांना विनंती असल्यामुळे व्यासपीठावरती आपल्या येतो जे मानसन्मान बाकी आहे. बी सी आणि ए अशा पद्धतीचा लॉट असणार आहे याची तुम्ही नोंद घ्या. पहिला बी गटातील मॅच लागेल नंतरला सी गटातील आणि नंतरला ए गटातील मॅच लागणार आहे. एक एक मॅच मॅच कोणाची पहिली लागेल ते मॅच पहिली कोणाची लागेल. बी ग्रुपची पहिली मॅच आजच्या दिवसामधील पहिली मॅच आपण पाहणार आहोत. विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते भाई भाई 11 वर्सेस आरुष 11 चापडी. आडगर वर्सेस चापडी पहिली मॅच भाई भाई सुपर किंग्स आणि आरुष 11 चापडी. नंतरला सी ग्रुपची मॅच लागणार आहे. दोन्ही टीम आपण या भाई भाईचा कॅप्टन आणि आरुष 11चा कॅप्टन या. सी मधील आपण लॉर्डचे पण पाहतोय पहिली दुसरी मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसामधील माजी सरपंच राजूदास शिर्के यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. तन्वी 11 उनेगाव त्यांच्या विरोधामध्ये साई 11 आडगर. उनेगाव वर्सेस आडगर ही मॅच आपण दुसरी पाहणार आहोत. आता ए ग्रुप मधील मॅच क्रमांक 3 मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसामधील पाहूयात. ए ग्रुपची उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपण ए ग्रुपच्या आपण मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसामधील आपण पाहत आहे.
शर्विल सुपरस्टार वर्सेस शिंदे ब्रदर्स ही टीम उनेगाव आणि चापडी यामधील ही मॅच आपण पाहणार आहोत. मॅच क्रमांक 3. मॅच क्रमांक 4 आपण पाहतोय आता. मॅच क्रमांक 4 मैत्री 11 वावे आणि रुदिन 11 आडगर. वावे आणि आडगर मॅच क्रमांक 4 असणार आहे. मॅच क्रमांक आता 5वी. चौथी मॅच असणार आहे. मैत्री 11 वावे आणि त्यांच्या विरोधामध्ये रुदिन 11 आडगर. मॅच क्रमांक आता 5 पाहूया आपण. वेदांत सुपर जायंट्स आडगर त्यांच्या विरोधात स्वराज 11 आडगर. हा संघ आपल्याला ही मॅच क्रमांक 5 असणार आणि शेवटचा 6वा सामना आपण पाहतोय. मंथन 11 उनेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम RJ स्टार आडगर. ही मॅच क्रमांक 6 आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा मी लॉट्स आपण तुम्हाला इथे ऐकवते. पहिली मॅच भाई भाई सुपर किंग वर्सेस आरुष 11 चापडी. मॅच क्रमांक 2 तन्वी 11 उनेगाव साई 11 आडगर. ही मॅच क्रमांक 2. मॅच क्रमांक 3 शर्विल सुपरस्टार आणि शिंदे ब्रदर्स. 4 मॅच क्रमांक 4 मैत्री 11 वावे आणि रुद्र 11 आडगर. मॅच क्रमांक 5 वेदांत आडगर आणि स्वराज आडगर. मॅच क्रमांक 6 मंथन 11 उनेगाव आणि टीम RJ स्टार. दोन्ही कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मिलिंदजी शिर्के सरांना आपण विनंती करूया पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या पहिल्या मॅचचं नाणेफेकीचं कौल करण्यासाठी. हॅलो, चला दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल. भाई भाई 11 वर्सेस आरुष 11 चापडी. सोहम पराग दोन्ही या. कृपया आपण लगेचच त्वरित टॉस्का बॉक्स मध्ये त्या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी टॉस्का बॉक्स मध्ये पहिला सामन्याचा नाणेफेक. भाई भाई 11 विपक्ष आरुष 11 चापडी या दोन संघांच्या दरम्यान सरपंच मॅडमच्या शुभ हस्ते नाणेफेक झालाय. पहिला मॅचचा नाणेफेक भाई भाई 11 संघाच्या बाजूनं. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अर्थातच भाई भाई सुपर किंगनं. नाही चला या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्वरित त्या ठिकाणी आपलं स्वागत त्या ठिकाणी राहिलेलं आहे. तरी कृपया सर्व आलेल्या सर्व मान्यवरांना आमच्या ग्रामपंचायतीमधील आलेल्या सर्वच ज्येष्ठ मंडळींना विनंती असेल आपण या. कृपया आपण त्या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपला छोटेखानी सत्कार त्या ठिकाणी आमच्या GPL कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. थोडी दिलगिरी व्यक्त करतो आम्ही आमच्या GPL कमिटीच्या वतीने कारण थोडस कार्यक्रमाला उशीर झालाय. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उणेगाव रामचंद्र शिंदे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल या कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. या उभारे सर, पिंगळे सर, संदीप मारणे, त्याचबरोबर रघुनाथजी शिर्के आपणास विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. आपल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं राहून गेलंय. मात्र या ठिकाणी आमच्या कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी आदरणीय बोरावकर गुरुजी यांना देखील विनंती असेल आपणही व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. रामचंद्र शिंदे साहेब या माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उणेगाव यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर या ठिकाणी आपण अनिलजी धनावडे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. विनंती असेल ऍडव्होकेट शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण
धनावडे साहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. अनिलजी धनावडे साहेब, कृपया आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी आमचे रघुनाथजी शिर्के साहेब आहेत, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. RR शिर्के यांचा आपण यथोचित सन्मान आमचे अध्यक्ष स्वप्नीलजी शिंदे यांच्या शुभ हस्ते या GPL कमिटीचे अध्यक्ष त्या ठिकाणी करतील. मी विनंती करतो त्यांना कृपया आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. शिवाजी दसवते साहेब यांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करूयात. मी त्या ठिकाणी विनंती करतो. कॅमेरामन निकेश या कृपया त्या ठिकाणी फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी स्वागत समारंभ त्या ठिकाणी केला जातो. शिवाजी दसवते साहेब यांचं आपण स्वागत करूया. मी विनंती करतो. त्याचबरोबर या ठिकाणी विकासजी सत्वे यांचं आपण स्वागत करूया. जितू दसवते यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विकास सत्वे यांचं त्या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. त्या ठिकाणी या स्पर्धेकरता 2 पंच अर्थातच आपले बंटी जाधव सर आणि माजी सांगले सर. या सर आपलं देखील या ठिकाणी आमच्या GPLच्या वतीनं या ठिकाणी सत्कार आमच्या अध्यक्षांच्या वतीनं त्या ठिकाणी केलं जाईल आणि आमचे खजिनदार संजय शिंदे यांच्या शुभ हस्ते देखील हे दोन्ही पंच आज उद्या 2 दिवस या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेकरता लाभलेत. एक आहेत मॅन फ्रॉम महाड दादली, ज्यानं रायगड जिल्ह्यामध्ये आपला नावलौकिक संपादन केलाय आणि खऱ्या अर्थानं दुसरे पंच आपले माजी सांगले सर निजामपूर विभागातून येतात. निजामपूरला बिलॉंग करणारे हे पंच आहेत. अर्थातच दोन्हीही त्याच ताकदीचे आणि दोन्ही अभ्यासू पंच. सातत्याने जर विचार केला ना तर मोठमोठ्या टुर्नामेंट PTPL MPL असेल, त्यानंतर अक्षरशः रायगड जिल्हा ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं ओळखला जातो, अनेक खेळाडूंना ज्यांनी घडवण्यात आपला मोठा हातखंडा दाखवलाय असे आमचे बंटी जाधव सर. त्याचबरोबर ती निजामपूर विभागातून आलेले आमचे माजी सांगले सर यांचं देखील आपण स्वागत करूया. शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन करतात ते देखील चांगलं काम पाहताना पाहायला मिळतात. विकास सत्वे साहेब यांचं आपण त्या ठिकाणी स्वागत करत आहोत. जितू दसवते यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. व्यासपीठाच्या समोर यायचं त्या ठिकाणी आपण कॅमेऱ्याच्या समोर त्या ठिकाणी हा स्वागत करणार आहोत. आलेल्या सर्व